Very good morning students. Welcome to another class. Okay. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पॉप्युलेशन ग्रोथला सुरुवात केली होती. तर स्टुडंट्स पॉप्युलेशन ग्रोथमध्ये दोन मॉडेल बघण्याच्या अगोदर आपण तीन टर्म्स बघितले होत्या. ठीक आहे. त्याच्यातली पहिली जी टर्म्स होती ती म्हणजे कॅरिंग कॅपॅसिटी. कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ती तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय असते. जसं प्रत्येक घराचं, हाऊसचं किंवा बसचं, कारचं एक कॅपॅसिटी असते सीटरची, की त्याच्यामध्ये किती जण बसू शकतात. तसंसुद्धा प्रत्येक हॅबिटॅटची एक लिमिटेड असते की किती स्पेसिसचे किती पॉप्युलेशन त्याच्यामध्ये सेटल होऊ शकतात. दॅट इज अ कॅरिंग कॅपॅसिटी. ओके. ही जी कॅपॅसिटी आहे ही आपण इंडिकेट करतो केने. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं सेकंड बायोटिक पोटेन्शियल. ओके. म्हणजे त्या एरियामध्ये किती लिव्हिंग ऑर्गॅनिझम राहू शकतात, किती स्पेसिस राहू शकतात, तिथे बायो म्हणजे लिव्हिंग थिंगचं किती पोटेन्शियल असू शकते. दॅट लिमिट इज कॉल्ड ॲज अ बायोटिक पोटेन्शियल. यालाच दुसरं नाव आहे रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल. ओके. म्हणजे तेथील स्पेसिसचे पॉप्युलेशन किती वर्कमध्ये रिप्रोडक्शन करू शकतात, त्यांचं रिप्रोडक्शनचं लिमिट किती आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ रिप्रोडक्शनल पोटेन्शियल. ओके. यालाच आणखीन एक नाव दिलेलं आपल्याला, ती म्हणजे इंटरसिक रेट ऑफ नॅचरल इंक्रीज. ओके. म्हणजे नॅचरली तिथे पॉप्युलेशनची जी साईज आहे ती कितीपर्यंत वाढू शकते. जेवढा स्पेस असेल, जेवढा फूड अवेलेबल असेल तिथपर्यंतच ते पॉप्युलेशन तिथे वाढू शकते, तेवढंच तिथे रिप्रोडक्शन होऊ शकते. ठीक आहे. आणि तेवढं त्यांचं बायोटिक पोटेन्शियल तिथे असेल. ठीक आहे. इन्व्हायरमेंट म्हटल्यानंतर दोन फॅक्टर, बायोटिक आणि अबायोटिक. अबायोटिकबद्दल म्हणजे जिओग्राफीबद्दल आपण बोलणार नाही आहोत. इथे आपण बोलणार आहोत बायोटिकबद्दल. म्हणजे बायोटिकची लिमिट तिथे किती आहे किंवा त्या एरियाची बायोटिक पोटेन्शियल किती आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ बायोटिक पोटेन्शियल. ओके. आणि हे आपण इंडिकेट करतो स्मॉल आरने. ठीक आहे स्टुडंट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण याला बघितलेलं आहे. तिसरा जो टर्म होती जी आपल्याला ह्या दोन मॉडेल बघण्यासाठी माहीत असणं फार गरजेचं आहे, ती म्हणजे इन्व्हायरमेंटल रेजिस्टन्स. ठीक आहे. तर इन्व्हायरमेंटल रेजिस्टन्स म्हणजे असे सर्व अबायोटिक आणि बायोटिक फॅक्टर्स जे कॅरिंग कॅपॅसिटीपर्यंत जे काही बायोटिक पोटेन्शियल आहे त्याला कंट्रोल करतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जर डिअरचं पॉप्युलेशन असेल तर जेवढं तिथे फूड अवेलेबल असेल किंवा स्पेस अवेलेबल असेल तेवढंच पॉप्युलेशन डिअरचं तिथे इन्क्रीज होईल. ठीक आहे. कारण की इट्स डिपेंड अपॉन द इन्व्हायरमेंटल रिस्पॉन्स. त्याच्यापेक्षा जास्त पॉप्युलेशन जर इन्क्रीज झालं असेल तर फूड कमी पडल्यामुळे सुद्धा ते पॉप्युलेशन डिक्रीज होऊ शकते. ठीक आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्याला कंट्रोल करण्यासाठी तिथे एक बायोटिक फॅक्टरसुद्धा असतो, तो म्हणजे टायगर किंवा लॉयन्स म्हणजेच कार्निव्हरस. कार्निव्हरसचा रोल काय तिथे इन्व्हायरमेंटमध्ये, टू कंट्रोल द हर्बिव्हरस. ठीक आहे. अशा प्रकारे जे काही इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत अबायोटिक आणि बायोटिक जे या कॅरिंग कॅपॅसिटीपर्यंत सर्व पॉप्युलेशनचं किंवा सर्व स्पेसिसचं पॉप्युलेशन कंट्रोल करतात, त्या सर्व फॅक्टरला आपण म्हणतो आहे इन्व्हायरमेंटल रेजिस्टन्स. ओके. तर स्टुडंट्स एक्झाममध्ये तुम्हाला याच्यावरती क्वेश्चनसुद्धा विचारले जाऊ शकतात, डायरेक्ट क्वेश्चन्स. ओके. तर त्याच्यावरून तुम्हाला त्यांचं पोटेन्शियल, बायोटिक पोटेन्शियल किंवा रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल काढायला सांगतील किंवा इन्व्हायरमेंटल रेजिस्टन्स काढायला सांगतील. ठीक आहे. तर त्यासाठी त्यांचे फॉर्म्युलासुद्धा दिलेले आहेत. त्या फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही त्यांचं पोटेन्शियल काढू शकतात. ओके. जर तुम्हाला इंटरसेनिक रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज काढायचं असेल किंवा बायोटिक पोटेन्शियल, रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल काढायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे
आर इक्वल टू बी मायनस डी. पाठ करायची आवश्यकता नाही आहे, खूपच सोपा असा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला आहे आर इक्वल टू बी मायनस डी. बी म्हणजे बर्थ रेट आणि डी म्हणजे डेथ रेट. तर बाय युजिंग दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट द बायोटिक पोटेन्शियल ऑफ दॅट इन्व्हायरमेंट्स. ओके. सेकंड जो आहे तो आहे इन्व्हायरमेंटल रेजिस्टन्स. तर इन्व्हायरमेंटल रेजिस्टन्स तुम्हाला काढायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे इक्वल टू के मायनस एन अपॉन के. ओके. याच्यावर तुम्ही काढू शकणार आहे इन्व्हायरमेंटल रेजिस्टन्स. ओके. इन्व्हायरमेंटल रेजिस्टन्स किती आहेत तिथे जर तुम्हाला काढायचं असेल तर फॉर्म्युला आहे सिम्पल के मायनस एन अपॉन के. इथे के आहे कॅरिंग कॅपॅसिटी. ओके. आणि एन आहे पॉप्युलेशन साईज. ओके. किंवा पॉप्युलेशन डेन्सिटी. तर हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही त्या इन्व्हायरमेंटचा रेजिस्टन्स काढू शकता. तिथे जर पोटेन्शियल बायोटिक पोटेन्शियल किंवा रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियलसुद्धा काढू शकतात. ओके स्टुडंट्स. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे आपल्याला आपल्या NCERTच्या बुकमध्ये काही आर व्हॅल्यूज दिलेल्या आहेत ज्याच्यावरती आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. 1, 5. सेकंड जो दिलेला आहे आपल्याला तो दिलेला आपल्याला फ्लॉवर बीटल तो आहे 0.12 म्हणजे रॅटपेक्षा जास्त. आणि तिसरा दिलेला आहे ह्युमनचा. बट ॲट द इयर ऑफ 1918 मध्ये जे सेन्सेस झालं असेल ह्युमन पॉप्युलेशनचं त्याच्यानुसार तो रेट काढलेला आहे. इंटरसेनिक रेट ऑफ नॅचरल इन्क्रीजेस तो आहे 0.205. आणि याच्यानंतर लेटेस्ट जर विचारला असेल तर तो लेटेस्ट आहे 2001चा. ठीक आहे. तर 2001 या इयरचा आर व्हॅल्यू आहे फॉर ह्युमन्स इट इज 0.175. ओके स्टुडंट्स. तर या व्हॅल्यूवर तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन्स विचारले जातात तर व्हॅल्यू लक्षात असू द्या. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉईंट आपण बघू आपला दॅट इज एक्सपोनेन्शियल ग्रोथ मॉडेल्स. ओके. एक आणखी तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे स्टुडंट्स तो म्हणजे विटल इंडेक्स. कधी कधी तुम्हाला पॉप्युलेशनचा विटल इंडेक्स विचारला जातो. ठीक आहे. तर विटल इंडेक्स काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे B/D × 100. ओके. स्टुडंट्स फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि त्याचा यूज करून तुम्हाला विटल इंडेक्स काढायचा आहे. खूप सोपं आहे. बीला डीने डिवाइडेड करायचं आहे आणि 100ने मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे पर्सेंट काढायचं आहे. B फॉर बर्थ, D फॉर डेथ रेट. ओके. स्टुडंट्स पॉप्युलेशन ग्रोथमध्ये आपल्याला एक सर्टन कंडिशनमध्ये कोणत्या प्रकारचं पॉप्युलेशन ग्रोथची पॅटर्न आपल्याला दिसू शकते ते सांगण्यासाठी 2 प्रकारचे मॉडेल्स आपल्या NCERTच्या बुकमध्ये दिलेले आहेत. त्यातला पहिलं मॉडेल आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे एक्सपोनेन्शियल ग्रोथ मॉडेल. एक्सपोनेन्शियल ग्रोथ मॉडेल त्याला म्हणत आहे. याचं दुसरं नाव जे आहे स्टुडंट्स ते म्हणजे जिओमेट्रिक ग्रोथ मॉडेल आणि याला जे शेप ग्रोथ मॉडेलसुद्धा म्हणतात. जे शेप ग्रोथ मॉडेल्स. ओके. तर तिन्ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोणत्याही नावावरून तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. याच्यामध्ये जे ग्रोथ पॅटर्न तुम्हाला दिसेल तो एक्सपोनेन्शियल ग्रोथ पॅटर्न याच्यामध्ये दिसत असल्यामुळे या मॉडेलला आपण एक्सपोनेन्शियल ग्रोथ मॉडेल असं नाव दिलेलं आहे. त्याचाच अर्थ जिओमेट्रिक होतो आहे. ठीक आहे. ज्या प्रकारे जिओग्राफिकल
एरिया तिथे असेल त्या प्रकारे तिथे तुम्हाला पॉप्युलेशन ग्रोथ तिथे दिसेल. आणि याला जे शेप मॉडेल म्हणतात, कारण की याचा जर आपण ग्राफ काढला असेल तर तो ग्राफ आपला जे शेप जो आहे, जे अल्फाबेट जे जो आहे त्या प्रकारे आपला तो दिसतो आहे, त्यामुळे त्याला जे शेप ग्रोथ मॉडेलसुद्धा कन्सिडर केले जाते. ठीक आहे. तर कोणत्या कंडिशनमध्ये पॉप्युलेशन अशा प्रकारचा ग्रोथ पॅटर्न आपल्याला दाखवतो आहे. ठीक आहे. तर सर्टन टाईप ऑफ कंडिशन ऑकर ड्युरिंग द अनलिमिटेड रिसोर्सेस अवेलेबल्स. ओके. जेव्हा एखाद्या पॉप्युलेशनला अनलिमिटेड रिसोर्सेस अवेलेबल असतील तर तो या प्रकारचा ग्रोथ पॅटर्न आपल्याला दाखवतो आहे. पण आपल्याला असं वाटत असेल की कोणत्या ठिकाणी असं अनलिमिटेड नॅचरल रिसोर्सेस तर नसतातच, तर मग अशा प्रकारचा ग्रोथ कसं दिसेल आपल्याला. तर ते बरोबर आहे, कारण की या प्रकारचं पॅटर्न किंवा या प्रकारचा ग्रोथ मॉडेल सहसा आपल्याला दिसत नाही. नॉर्मली आपल्याला लॉजिस्टिक मॉडेल दिसत असते, कारण की लॉजिस्टिक मॉडेल जे आहे ते तुम्हाला लिमिटेड रिसोर्समध्ये दिसत असते आणि सर्व ठिकाणी लिमिटेडच रिसोर्सेस अवेलेबल असतात, मग ते फूड असेल किंवा स्पेस असेल. ठीक आहे. पण काही सर्टन सिच्युएशनमध्ये काही पॉप्युलेशन तुम्हाला या प्रकारचं ग्रोथ मॉडेलसुद्धा शो करतात. फॉर एक्झाम्पल काही इन्सेक्ट असतात जे पर्टिक्युलर रेनी सीझन्समध्ये खूप रॅपिडली ग्रो करतात. ठीक आहे. म्हणजे खूप सारा पाऊस पडलेला असतो, वॉटर अवेलेबल असते आणि ग्रास चांगल्या प्रकारे ग्रो झालेला असतो, त्यामुळे त्यांचे जे फूड आहे ते चांगल्या प्रकारे खूप लार्ज क्वांटिटीमध्ये अवेलेबल असल्यामुळे त्या ग्रॉसचं किंवा त्या ग्रॉसफरचं पॉप्युलेशन तुम्हाला एकदम वाढलेलं दिसेल. ठीक आहे. आणि जसं रेनी सीझन्स कमी झालं असेल तसं तुम्हाला लगेच त्याचं पॉप्युलेशन डिक्लाईन झालेलं किंवा रॅपिडली क्रश झालेला दिसेल. ठीक आहे. अशा प्रकारची जी ग्रोथ असते त्याला आपण ऑपॉर्च्युनिस्टिक ग्रोथ म्हणतो. म्हणजे जिथे एक ऑपॉर्च्युनिटी त्यांना तयार झाली आहे त्याच्यामुळे त्यांची ग्रोथ अशी रॅपिडली झालेली आहे. ठीक आहे. तर अशाच वेळेस तुम्हाला एक्सपान्शनल किंवा जिओमेट्रिकल ग्रोथ मॉडेल पाहायला मिळते. आणि रेनी सीझनमध्ये तुम्हाला अल्गीसुद्धा दिसेल, की पर्टिक्युलरली रेनी सीझनमध्ये जेव्हा वॉटर खूप अवेलेबल असते तेव्हा जी अल्गी आहे ती एकदम रॅपिडली ग्रो करते, सगळीकडे बिलकुल हिरवगार करून टाकते. मग जसं पावसाळा संपतो किंवा पाऊस संपतो लगेच तुम्हाला कुठेही अल्गी दिसणार नाही. म्हणजे हिचं जे ग्रोथ पॅटर्न आहे ते एक्सपान्शनल ग्रोथ पॅटर्न आहे. ठीक आहे. तर या प्रकारचं ग्रोथ पॉप्युलेशन मॉडेल तुम्हाला अनलिमिटेड रिसोर्सेसमध्ये पाहायला मिळते. याचा जर मी ग्राफ काढला तर तो ग्राफ अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. तर याचा ग्राफ प्लॉट करण्यासाठी आपल्याला एका ॲक्सिसवरती टाईम घ्यावा लागेल. ठीक आहे. आणि एका ॲक्सिसवरती तुम्हाला पॉप्युलेशन डेन्सिटी घ्यावं लागेल. ठीक आहे. पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणजे पॉप्युलेशन साईज. ठीक आहे. म्हणजे कशा प्रकारे टाईम इन्क्रीज होतो तेव्हा ते पॉप्युलेशन डेन्सिटी इन्क्रीज होते किंवा डिक्रीज होते. स्टुडंट्स, तर या कंडिशनमध्ये ग्रोथ पॉप्युलेशन होताना सुरुवातीला स्लो ग्रोथ तुम्हाला दिसेल. ठीक आहे. एकदा का पॉप्युलेशन इन्क्रीज झालं तर नंतर ते पॉप्युलेशन रॅपिडली ग्रो होते, इन्क्रीज होते. ठीक आहे. कारण की खूप प्रमाणामध्ये तिथे रिसोर्सेस अवेलेबल आहेत, त्यामुळे त्यांची जेवढी काही बायोटिक पोटेन्शियल आहे किंवा जेवढी त्यांची रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल आहे ती पूर्ण ते युटिलाइज करतात आणि पॉवरफुली रिप्रोडक्शन करून खूप सारे पॉप्युलेशन प्रोड्यूस करतात. त्यामुळे ती तुम्हाला एक डायरेक्ट कमी टायमामध्ये एक डायरेक्ट पॉप्युलेशन डेन्सिटी इन्क्रीज झालेली दिसते, जी तुम्हाला एक जे शेप अल्फाबेटसारखी दिसते. त्यामुळे आपण याला जे शेप ग्रोथ मॉडेल म्हणतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये मला दोन प्रकारच्या ग्रोथ दिसतात. एक सुरुवातीला एक स्लो ग्रोथ असते जी आपण येणे इंडिकेट करणार आहोत, आणि दुसरा जो आहे तो आपल्याला रॅपिड ग्रोथ दिसते या ठिकाणी. ठीक आहे. तर इथे ए जो आहे तो आहे लॅग फेज, या ग्रोथचा आहे लॅग फेज. ओके. आणि बी जो रिजन्स आहे तो जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ लॉग फेज. तर स्टुडंट, तुम्हाला इथे तीन प्रकारचे फेज पाहायला मिळतील. पहिला लॅग फेज, ज्याच्यामध्ये सुरुवातीला ग्रोथ ही स्लो असते. सेकंड दिसेल तुम्हाला लॉग फेज, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ काय असेल, रॅपिड. ओके. आणि जेव्हा
रिसोर्सेस किंवा ती कंडिशन निघून जाईल तिथून तुम्हाला डायरेक्टली हे जे पॉप्युलेशन आहे ते डिक्लाइन होताना किंवा क्रश होताना दिसेल. म्हणजे इथून लगेच तुम्हाला पॉप्युलेशन लगेच डिक्रीज झालेलं दिसेल. तर आला तुमचा थर्ड फेज. ओके, तर थर्ड फेज आहे क्रशिंग फेज. ओके स्टुडंट, 3 फेज लक्षात ठेवायचे आहे. लॅग फेज जो स्लो असेल, म्हणजे या फेजमध्ये पॉप्युलेशनची ग्रोथ किंवा डेन्सिटी स्लोली ग्रो करेल, इन्क्रीज होईल. सेकंड फेज असेल लॉग फेज, ज्याच्यामध्ये इमिडिएटली ॲबोरेटली कंटिन्युअसली ग्रो होईल पॉप्युलेशन. ओके, आणि जसं टाईम कमी होऊन जाईल किंवा जो टाईम निघून जाईल ज्याच्यामध्ये अनलिमिटेड रिसोर्सेस अवेलेबल होते, त्याच्यानंतर लगेच रॅपिडली जे पॉप्युलेशन आहे ते डिक्रीज होऊन जाईल. दॅट इज अ क्रशिंग फेज. स्टुडंट्स, या ग्राफवरून आपण काय म्हणू शकतो, काय स्टेटमेंट करू शकतो की हे जे पॉप्युलेशन आहे किंवा जे पॉप्युलेशन या प्रकारचं मॉडेल शो करतात, द पॉप्युलेशन इन्क्रीज किंवा पॉप्युलेशन साईज इन्क्रीज ॲव्हरेजली, ओके, किंवा रॅपिडली, देन इट रिचेस टू मॅक्झिमम डेन्सिटी. ओके, रॅपिडली इन्क्रीज होईल, मॅक्झिमम जी डेन्सिटी आहे पॉप्युलेशनची तिथपर्यंत ते पोहोचेल आणि त्याच्यानंतर अँड देन क्रश डाऊन, आणि त्याच्यानंतर मग त्याचं पॉप्युलेशन इथून खाली डिक्रीज होत जाईल. ठीक आहे. नेक्स्ट स्टुडंट आपल्याला बघायचं आहे की या ग्रोथ पॅटर्नमध्ये त्याचं इक्वेशन कशा प्रकारे असेल. ठीक आहे, तर कन्सिडर करा की पॉप्युलेशन जे आहे तर स्टुडंट्स या ग्रोथ मॉडेलचं इक्वेशन जर आपल्याला बघायचं असेल तर कन्सिडर करा की पॉप्युलेशन डेन्सिटी जी असते ती आपण कन्सिडर करतो n ॲट द टाईम t. ओके, टाईम जो आहे तो आपण t ने कन्सिडर करणार आहे. पॉप्युलेशन डेन्सिटी n असेल तर सुरुवातीला पॉप्युलेशन डेन्सिटी किती असेल, तर ॲट द टाईम ऑफ 0 टाईम, ओके, तेव्हा डेन्सिटी असेल n0. ओके, तर n0 म्हणजे काय, पॉप्युलेशन डेन्सिटी किंवा ॲट 0 टाईम. ओके, म्हणजे सुरुवातीला पॉप्युलेशन डेन्सिटी जी असेल ती असेल n0. ठीक आहे, पण टी टाईम झाल्यानंतर पॉप्युलेशन डेन्सिटी किती असेल तर ती आपण कन्सिडर करणार आहोत nt. ओके, सो nt म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी आफ्टर टाईम t. ओके, मग तो टाईम टी 1 मंथ असेल, 1 इयर असेल किंवा कितीही काळ असू शकतो. ठीक आहे, आणि जर आपल्याला याचा रेट काढायचा असेल किंवा या टी टाईम झाल्यानंतर त्या पॉप्युलेशन डेन्सिटीमध्ये काय परिणाम झाला, त्याने कोणत्या प्रकारचं पॅटर्न दाखवलेलं आहे, कशा प्रकारे त्याने तो पॉप्युलेशन इन्क्रीज झालं असेल किंवा ते पॉप्युलेशन डिक्रीज झालं असेल, हे जर आपल्याला दाखवायचं असेल, म्हणजे चेंज इन डेन्सिटी जर आपल्याला दाखवायचं असेल किंवा द रेट ऑफ चेंज इन डेन्सिटी जर शो करायचं असेल तर ती आपण शो करणार आहोत dt/dn ने. ठीक आहे, तर dt/dn म्हणजे काय, द रेट ऑफ चेंज इन डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन. dt न करता इथे dn/dt करू. ओके, dn/dt. ओके, सो हे लक्षात घ्यायचं आपल्याला n0 nt आणि d/dt. ठीक आहे, तर काय चेंजेस असेल, कशा प्रकारे काढणार आपण, काय इक्वेशन असेल एक्सपोनेन्शियल ग्रोथ पॅटर्नचं, तर दॅट इज अ
डी टी, सॉरी इथे डी टी नाही, ते डी एन अपॉन डी टी इक्वल टू, ठीक आहे. तर इथे सर्वात पहिले आर, ठीक आहे. आर तुम्हाला माहिती आहे, आर काय आहे, आर इज द इंट्रेन्सिक रेट ऑफ नॅचरल इंक्रीजेस, म्हणजे बायोटिक पोटेन्शियल, ठीक आहे. म्हणजे तिथे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं किती असेल किंवा पॉप्युलेशन किती असेल ते आपल्याला सुरुवातीला घ्यावं लागेल आणि त्याला मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला एनने, ठीक आहे. ते एन काय आहे, पॉप्युलेशन डेन्सिटी, म्हणजे जेवढे इंडिव्हिज्युअल असतील त्या पॉप्युलेशनमध्ये तेवढे, आणि त्याला मल्टिप्लाय पॉप्युलेशन डेन्सिटी, त्याला जर मल्टिप्लाय जर आपण केलं तर आपल्याला मिळणार रेट ऑफ चेंज इन डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन्स. ओके. आणि आपल्याला आरची व्हॅल्यू माहिती आहे, आपण आरची व्हॅल्यूची फॉर्म्युला बघितला होता की आर इक्वल टू काय असते, बी मायनस डी. ओके. तर या इक्वेशनला आपण असं सुद्धा लिहू शकतो, बी मायनस डी इंटू यन्स. ओके. तर हे इक्वेशन आहे एक्सपेन्शियल ग्रोथ मॉडेलचं, ठीक आहे. तर ग्राफमध्ये तुम्हाला दाखवलेलं असेल अशा प्रकारे, जो जे शेपचा ग्राफ मिळतो आपल्याला तिथे तुम्हाला ते इक्वेशनसुद्धा दिलेलं आहे NCERTच्या बुकमध्ये, जे आहे डी टी सॉरी डी एन अपॉन डी टी इक्वल टू आर यन्स. ओके स्टुडंट्स, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यामध्ये डायरेक्ट क्वेश्चन्स विचारले जातात, तर हे इक्वेशन तुमच्या लक्षात असायला हवं, ठीक आहे. याला जर आपल्याला इंटिग्रल फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर आपण त्याला इंटिग्रल फॉर्ममध्ये असं लिहू शकतो. सो इट इज अ इंटिग्रल फॉर्म ऑफ दिस इक्वेशन, ठीक आहे. थोडं मॅथमॅटिकल पार्ट येतो आहे, पण समजलं म्हणजे काहीच कठीण जाणार नाही आहे, ठीक आहे. तर तो येईल एन टी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, देअर द पॉप्युलेशन डेन्सिटी आफ्टर द टाईम टी, तर ती किती असेल, ती असेल N0 E R T. ओके. आर म्हणजे तुम्हाला माहिती आहे इंट्रेन्सिक रेट ऑफ नॅचरल इंक्रीज किंवा बायोटिक पोटेन्शियल, टी म्हणजे जो आपला टाईम, आणि एन म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी किंवा N0 म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी किंवा पॉप्युलेशन डेन्सिटी ॲट द झिरो टाईम, ठीक आहे. बघा सुरुवातीपासून बघू आपण, हा जो आहे तो इंटिग्रल फॉर्म्युला आहे, याच इक्वेशनचा हा इंटिग्रल फॉर्म्युला आहे. आणि याच्यामध्ये एन टी जे आहे ते काय आहे, पॉप्युलेशन डेन्सिटी ऑफ आफ्टर टाईम टी. त्याच्यानंतर N0 पॉप्युलेशन डेन्सिटी ॲट झिरो टाईम, आर मीन्स इंट्रेन्सिक रेट ऑफ नॅचरल इंक्रीज किंवा बायोटिक पोटेन्शियल किंवा रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल, आणि टी मीन्स टाईम. आता त्याच्यात राहिलं ई म्हणजे काय, ई मीन्स बेस ऑफ नॅचरल लॉगरिथम. ओके. आणि याची व्हॅल्यूसुद्धा दिलेली आहे आपल्याला, दॅट इज अ 2.71828. ओके. सो दिस इज द एक्सपोनेन्शियल ग्रोथ मॉडेल किंवा जे शेप ग्रोथ मॉडेल. तर या प्रकारचं ग्रोथ मॉडेल किंवा अशा प्रकारची ग्रोथ मॉडेल केव्हा आपल्याला दिसते, जेव्हा पॉप्युलेशनला अनलिमिटेड रिसोर्सेस अवेलेबल असतात, ठीक आहे. अनलिमिटेड रिसोर्सेस जर अवेलेबल असतील तर या प्रकारचं पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळेल, ठीक आहे. याच्यामध्ये सुरुवातीला रॅपिड ग्रोथ होते आणि जेव्हा रिसोर्सेस संपून जातात तेव्हा ते क्रश होऊन जाते, ठीक आहे. हे जे पॉप्युलेशन असते हे अनस्टेबल पॉप्युलेशन तयार होते, याच्यामध्ये अनस्टेबल पॉप्युलेशन असते. त्याचबरोबर रिॲस्टिकल नसते, लॉजिस्टिकल पॉप्युलेशन याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण की जसं तिथे रिसोर्सेस संपतात तसंच पॉप्युलेशन लगेच पूर्णपणे डिस्ट्रॉय होऊन जाते, तिथे आपल्याला दिसणारच नाही पॉप्युलेशन. त्यामुळे त्याच्यात आपण रिअल पॉप्युलेशन असं म्हणू शकत नाही. इट इज अ इम्पॉर्टंट. अनलिमिटेड रिसोर्सेस अवेलेबल असेल तर अनस्टेबल पॉप्युलेशन किंवा अनरिअलिस्टिक पॉप्युलेशन तिथे ग्रो होते, ठीक आहे.
आणि इट इज नॉट अ रिलॅस्टिक्स. ओके. लॉजिस्टिक पॉप्युलेशन त्यालाच दुसरं नाव दिलेलं आहे यस शेप ग्रोथ पॉप्युलेशन. यस मीन्स सिग्मॉइड. ओके. याचा शेप जो आहे तो सिग्मॉइड शेप आहे ग्राफचा, त्यामुळे याला आपण यस शेप ग्रोथ मॉडेल सुद्धा म्हणतोय. आणि नंतर याचं नाव दिलेलं आपल्याला सायंटिस्टचं नाव वॉर्नल्स पिरल्स पिरल ग्रोथ मॉडेल. ओके. तर स्टुडंट्स, such a types of growth model you can see in the condition of limited resources. Okay, limited असतात. resources are limited. ओके. आणि रिसोर्सेस लिमिटेड असल्यामुळे इथे इन्व्हायरमेंटल रेजिस्टन्स फॅक्टर वर्क करतोय. इन्व्हायरमेंटल रेजिस्टन्स जो आहे तो इथे वर्क करतोय. ठीक आहे. वर्क टू लिमिट पॉप्युलेशन डेन्सिटी टू कॅरिंग कॅपॅसिटी. ओके. एखाद्या पॉप्युलेशनची ग्रोथ ही जर लिमिटेड रिसोर्समध्ये होत असेल तर तो या प्रकारचं मॉडेल आपल्याला किंवा या प्रकारचं पॅटर्न आपल्याला शो करणार आहे. ठीक आहे. म्हणजे रिसोर्सेस जर लिमिटेड असेल तर तिथे इन्व्हायरमेंटल रेजिस्टन्स फॅक्टर जे काही बायोटिक किंवा अबायोटिक असतील ते काय करतील, जेवढी त्या एन्व्हायरमेंटची कॅरिंग कॅपॅसिटी आहे तिथपर्यंत त्या पॉप्युलेशनला कंट्रोल करतात. त्यामुळेच आपल्याला पॉप्युलेशनची ग्रोथ जी आहे ती लॉजिस्टिक्स किंवा सिगमंड शेपमध्ये पाहायला मिळते. ठीक आहे. त्याला सिगमंड शेप किंवा एस शेपमध्ये का म्हणलेलं आहे, कारण की जर याच्यासुद्धा आपण जर ग्राफ घेतला, ग्राफ जर आपण प्लॉटेड केला सेम जसं की एका ॲक्सिसवरती आपण टाईम जर घेतला असेल आणि सेकंडवरती जर आपण डेन्सिटी जर घेतली असेल. ओके. एन म्हणजे काय, पॉप्युलेशन डेन्सिटी. तर सुरुवातीला जे ग्रोथ आहे तो तुम्हाला स्लो दिसणार, दॅट इज अ लॅग फेज. हळूहळू तो ग्रोथ वाढत जाईल. ठीक आहे. तर सुरुवातीला जो शेप आहे तो आपण म्हणणार आहोत ए. हा जो फेज आहे तो असेल ए, आणि जेव्हा रॅपिडली ग्रो असेल तो असेल बी. ठीक आहे. तर इथे ए म्हणजे काय असेल, इट इज अ लॅग फेज, ज्याच्यामध्ये जी पॉप्युलेशन ग्रोथ आहे ती स्लो असते. ठीक आहे. त्याच्यानंतर हळूहळू जी पॉप्युलेशन आहे ती रॅपिडली इन्क्रीज होईल. तर बीला आपण म्हणणार आहोत ॲक्सिलरेशन फेज. ओके. याच्यामध्ये पॉप्युलेशन हे रॅपिडली इन्क्रीज होत आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा ही पॉप्युलेशन ग्रो करत त्या इन्व्हायरमेंटच्या कॅरिंग कॅपॅसिटीपर्यंत पोहोचेल, सपोज इथून त्या इन्व्हायरमेंटची कॅरिंग कॅपॅसिटी सुरू होत आहे, आता पॉप्युलेशन त्या कॅरिंग कॅपॅसिटीपर्यंत पोहोचलेलं आहे, तर तिथे नंतर इन्व्हायरमेंटल रेजिस्टन्स वर्क करतील, त्या पॉप्युलेशनला वाढू देणार नाही. म्हणजे पॉप्युलेशनची जी साईज इन्क्रीज होते ती इथे स्टॉप होईल. तो असेल आपला तिसरा फेज. ओके. सी फेज. आणि इथून मात्र मग जे पॉप्युलेशन होतं ते तिथून हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल, थोडंसं डिक्रीज होईल. मग इथपर्यंत वाढलेलं आहे, पण इथून आता असं पुढे कमी होत चाललेलं आहे. तर तो फेज असेल सी फेज, जे आपण म्हणणार डिक्लेरेशन फेज. डिक्लेरेशन फेज म्हणजे इथे पॉप्युलेशन डिक्रीज होत आहे. ठीक आहे. आणि त्याच्या पुढे जे पॉप्युलेशन आहे ते कॅरिंग कॅपॅसिटीच्या लिमिटमध्ये सहसा समोर जाईल, म्हणजे ते कॉन्स्टंट होऊन जाईल, म्हणजे इक्विलिब्रियमला जाईल ते. ठीक आहे. तर तो असेल आपला डी फेज. ओके. तर डी फेज असेल इक्विलिब्रियम फेज. इक्विलिब्रियम फेज. ओके.
किंवा आपण याला म्हणणार आहोत असिम्पिटोल फेज. ओके, असिम्पिटोल फेज म्हणजे काय? असिम्पिटोल फेज म्हणजे काय? द पॉप्युलेशन डेन्सिटी reaches to carrying capacity, that is called the asymptotal. ओके, जेव्हा एखाद्या पॉप्युलेशनची डेन्सिटी इन्क्रीज होऊन त्या इन्व्हायरमेंटच्या कॅरिंग कॅपॅसिटीपर्यंत पोहोचते तेव्हा तो असतो त्याचा इसिम्पिटॉल किंवा इक्विलिब्रियम फेज. इथून मात्र मग पॉप्युलेशन कॉन्स्टंट होते किंवा स्टेबल होते. ठीक आहे, तर या कंडिशनमध्ये पॉप्युलेशन हे स्टेबल राहते. ठीक आहे, आणि रिलॅस्टिक असते. हा सुद्धा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की या प्रकारचा ग्रोथ मॉडेल शो करणारे जे पॉप्युलेशन असतात ते रिलॅस्टिक पॉप्युलेशन असतात आणि एक्सपोनेन्शियल ग्रोथ शो करणारे जे पॉप्युलेशन असतात ते ऑपॉर्च्युनिस्टिक पॉप्युलेशन असतात. इट इज अ रिलॅस्टिक पॉप्युलेशन. ओके, याचबरोबर हे जे पॉप्युलेशन असतात ते स्टेबल पॉप्युलेशन असतात. कॅरिंग कॅपॅसिटीपर्यंत पोहोचल्यानंतर तिथे पॉप्युलेशन स्टेबल होऊन जातात, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे चेंजेस होत नाही. आणि असेच पॉप्युलेशन काय असतात, त्यांचं अस्तित्व टिकून ठेवत असतात. ठीक आहे स्टुडंट्स, या मॉडेलचं सुद्धा आपण एक इक्वेशन बघून घेऊ की याचं इक्वेशन कशा प्रकारे असेल. ठीक आहे, तर पॉप्युलेशन डेन्सिटी एन असेल, आफ्टर टाइम टी ती असेल एन टी. ओके, एन टी म्हणजे काय? पॉप्युलेशन डेन्सिटी आफ्टर टाइम टी. ओके, आणि एन झिरो काय असेल? पॉप्युलेशन डेन्सिटी ॲट झिरो टाईम म्हणजे बिगिनिंगला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर येतो आपला आर सर्वांना माहिती आहे. आर काय? इट इज अ इंटर्नसिक रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज. नॅचरली कितपर्यंत पॉप्युलेशन इन्क्रीज होऊ शकते. आणि इन फॉर द डेन्सिटी, पॉप्युलेशन डेन्सिटी किंवा पॉप्युलेशन साईज. ओके, तर आपण एक कन्सिडर केलं की पॉप्युलेशन डेन्सिटी ॲट द टाईम टी, तर त्याच्यामध्ये कशा प्रकारे जर लिमिटेड रिसोर्सेस असेल तर कशा प्रकारे चेंजेस येऊ शकतात. तर ते चेंजेस आपल्याला कॅल्क्युलेट जर करायचं असेल तर ते आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेट करू शकतो. तर द रेट ऑफ चेंज इन द पॉप्युलेशन डेन्सिटी इन द टाईम टी ती आपण इंडिकेट करतो किंवा काढतो बाय द dN/dt. इट इज द रेट ऑफ चेंज इन पॉप्युलेशन साईज. ती कशी काढतो आपण? dN/d2. तर या मेथडसाठी आपलं असणार आहे dN/dt. ओके, तर मागच्या मॉडेलसाठी काय होतं आपलं RN. ओके, याला सुद्धा RN असणारच आहे, पण इथे रिसोर्सेस जे आहेत ते लिमिटेड आहेत आणि रिसोर्सेस लिमिटेड असल्यामुळे इथे आता इन्व्हायरमेंटल रेजिस्टन्स फॅक्टर वर्क करणार आहे. ठीक आहे, म्हणजे तो कॅरिंग कॅपॅसिटीपर्यंतच पॉप्युलेशनला ग्रो करतील. त्याच्यापेक्षा पॉप्युलेशन वाढत असेल तर तिथे तो त्याला काय करेल? रेजिस्ट करेल. त्यामुळे आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये काय घ्यावं लागेल? इन्व्हायरमेंटल रेजिस्टन्स घ्यावं लागेल. आणि इन्व्हायरमेंटल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे आपला K-N/K. तर हा झाला आपलं इक्वेशन फॉर लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. हेच फॉर्म्युला तुम्हाला NCERTच्या ग्राफ जो दिलेला आहे, NCERTच्या बुकमध्ये जो ग्राफ दिलेला आहे त्या ग्राफमध्ये सुद्धा दिसेल. ठीक आहे, याला जर आपल्याला इंटिग्रल फॉर्ममध्ये जर शो करायचं असेल, इंटिग्रल फॉर्म्स. ओके, त्याचं इंटिग्रल फॉर्म काय होईल? NT म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी आफ्टर टाइम T इक्वल टू N0 E R
टी. ओके, हा आपला फॉर्म्युला होता मागच्या मॉडेलचा, म्हणजे एक्सपोनेन्शियल मॉडेलचा. पण याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक फॅक्टर ॲड करावा लागेल आणि तो असेल इन्व्हायरमेंटल रेजिस्टन्स, आणि तो असेल के मायनस एन अपॉन के. तर हा झाला आपला इंटिग्रल फॉर्म्युला ऑफ लॉगिस्टिक ग्रोथ मॉडेल्स. दोन्ही फॉर्म्युले इम्पॉर्टन्स आहेत, दोन्ही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर स्टुडंट्स, एन टी म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन डेन्सिटी आफ्टर टाईम टी, एन झिरो म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी ऑफ ॲट झिरो टाईम. ठीक आहे. आर म्हणजे इंटरसेनिक रेट ऑफ पॉप्युलेशन सॉरी नॅचरल इंक्रीज किंवा रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल टाईम टी. आणि हा फॉर्म्युला असेल एक इन्व्हायरमेंटल रेजिस्टन्सचा. ठीक आहे. राहिला ई. तर ई म्हणजे काय, तर ई इक्वल टू, ई मीन्स बेस नॅचरल लॉग किंवा लॉगेरिथम्स, ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे, 2.711828. ओके. तर दिस इज द फॉर्म्युला ऑफ लॉगिस्टिक ग्रोथ मॉडेल्स. ओके, लक्षात ठेवायचं आहे की या प्रकारचा मॉडेल किंवा या प्रकारचं पॅटर्न केव्हा शो होते, जेव्हा रिसोर्सेस लिमिटेड असतात. रिसोर्सेस नॅचरल रिसोर्सेस लिमिटेड असतात आणि त्यामुळे तिथे इन्व्हायरमेंटल फॅक्टर किंवा इन्व्हायरमेंटल रेजिस्टन्स वर करते, म्हणजे कॅरिंग कॅपॅसिटीपर्यंतच पॉप्युलेशन इन्क्रीज होऊ शकते. त्यामुळे आपल्याला एस शेपचा ग्राफ पाहायला तिथे मिळतो. ठीक आहे. पण हे जे पॉप्युलेशन आहे एकच असते, स्टेबल पॉप्युलेशन आपल्याला इथं पाहायला मिळते, स्टेबल पॉप्युलेशन. ओके. आणि या स्टेबल पॉप्युलेशनमुळे हा जो ग्रोथ पॅटर्न आहे याला पण रिलॅस्टिक्स मॉडेल कन्सिडर करणार. ठीक आहे. तर हा जो ग्रोथ मॉडेल आहे तो रिअलिस्टिक ग्रोथ मॉडेल आहे. ठीक आहे. तर याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन असा विचारला असतो की एक्सपोनेन्शियल ग्रोथ मॉडेल आणि लॉगिस्टिक ग्रोथ मॉडेल याच्यापैकी कोणता रिअलिस्टिक्स ग्रोथ मॉडेल आहे. तर आपला आन्सर असणार आहे लॉगिस्टिक ग्रोथ मॉडेल हा रिअलिस्टिक मॉडेल आहे. ठीक आहे. आणि इट इज ऑल्सो स्टेबल मॉडेल आहे. ठीक आहे.